जीवन पाटील यांची बिद्री साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी निवड झाली आहे। या निवडीनंतर त्यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली। या निमित्तानं आमदार सतेज पाटील यांनी सहकाराचं सामान्य माणसाच्या जीवनातलं महत्त्व विशद करत जीवन पाटील यांनी सभासदाभिमुख काम करावं अशा शब्दांमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून सत्याच्या बाजूने संघर्षरत राहावं असं आवाहन केलं। तिथं लोकांची जहानी ऐकली पाहिजे, त्यांना मदत काय करता येते त्याची मदत आपण केली पाहिजे। काही अडचणी राहिल्या तर आम्हाला सांगा, आम्ही त्याची मदत तुम्हाला अधिकाऱ्यांना सांगायचं असेल तर आपण त्यांना मदत करण्याची भूमिका आपण घेऊया। जनतेपर्यंत काँग्रेस म्हणून पोहोचायचं काम आपण करूया, लोकांचे अश्रू पुसण्याचं काम करूया। त्यांच्याकडे अश्रू पुसायला वेळ नाही, ते आपण मीटर फिरण्यात लागले कामाला सगळे त्यांचं मीटर चालू आहे। आता ते अश्रू पुसायला त्यांना वेळ नाही आणि त्यामुळे अश्रू पुसून लोकांना आधार देण्याचं काम काँग्रेस पार्टी म्हणून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करावं। मी लढतोय, तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहेत, हे घरी करून आपण लढाई करतोय आणि म्हणून उद्या सगळ्या संघर्षाला या जिल्ह्यामध्ये आपण ताकदीला सामोरं जाण्याची भूमिका घेऊया। बिद्री कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासारख्या शब्द पाळणाऱ्या नेत्यामुळे कार्यकर्त्यांना उभारी मिळत असल्याचं सांगितलं। बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी सभासदांच्या हिताची भूमिका घेतल्याचं सांगत सर्व सभासदांच्या वतीनं त्यांचे आभार मानले। कारखान्याच्या 70,000 सभासदांच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांचे आभार मानत असल्याचं त्यांनी सांगितलं। बिद्री कारखान्याचे नूतन स्वीकृत संचालक जीवन पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पुढील वाटचाल सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यांनी आमदार सतेज पाटील जो शब्द टाकतील तो खाली पडू देणार नाही, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्याचं काम करू अशी ग्वाही दिली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, भैरवनाथ कुंभार, सोनारवाडीचे सरपंच ऋषिकेश पाटील, गणपतराव जाधव, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते।